आतापर्यंत आपण पाहिलं की मुरारी पंडित व आदिलशाह फौजा पुण्यात दाखल झाल्या, पण पुण्यात दाखल होऊन त्यावेळी शहाजीराजे पुण्यात नव्हते। याची चीड या मुरारीला आणि रणुदुल्ला खानला आली। प्रजा पोरकी झाली होती। याचा फायदा उचलायचा म्हणून या मुरारीने प्रजेवरती अत्यंत अत्याचार करण्यास सुरुवात केली। मासाहेब आणि शहाजीराजांच्या स्वराज्याच्या उभारणीच्या स्वप्नावरती हा पहिला आघात झाला होता आणि तो केला होता या मुरारीने। आदिलशाही सैन्य असले तरी हा सर्व डाव या मुरारीचाच। आज्ञा मोहम्मद आदिलशहाची असली तरी नियोजन व कार्यवाही या मुरारीचीच। एक प्रकारे आपल्याच माणसाने आपल्या माणसावर केलेला हल्ला होता। या विकृत मुरारी पंडितला इतका राग येत होता या स्वराज्य निर्मितीचा की त्याने पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवला। पुण्याची अक्षरशः राख रांगोळी केली। गाढवाचा नांगर फिरवण्यामागेही काहीतरी कारण होते। तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा। हो, आणि शहाजीराजे आणि पुण्याचं पुढे काय झालं हे बघूयात उद्याच्या भागात। त्यासाठी पेजला सबस्क्राईब करा। जय जिजाऊ जय शिवराय।